रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दाभोळ शाखेत व्यवस्थापक असलेल्या एकूण 50 वर्षीय इसमाचा ड्युटीवर जात असतानाच चक्कर येऊन मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। चंद्रशेखर महादेव गराटे असं मृत्यू झालेल्या बँक अधिकाऱ्याचं नाव आहे। पीडित केंद्रीय न्याय आणि पुनर्वसनावर भर देताना लैंगिक अत्याचार पीडितेला अंतरिम नुकसान भरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच दिले। तसेच कायदेशीर सेवा व कल्याणकारी योजनांतर्गत तिच्यासाठी पर्यायी रोजगाराच्या संधी शोधण्यात याव्यात असेही न्यायालयाने स्पष्ट केले। राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत तेलबियांच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जाते। त्या अंतर्गत सर्वसाधारण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून एकूण 70,50,35,335 रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे। बनावट दस्तावेज आणि फसवणूक प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांना दिलासा दिल्यानंतर त्यांचे बंधू विजय कोकाटे यांची ही शिक्षा उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन एकल पीठाने तात्पुरती निलंबित केली। तसेच त्यांना जामीनही मंजूर केली आहे। ऑनलाईन भाडेकरासाठी आधार कार्डची पडताळणी होत नसल्याने भाडेकराची नोंदणी गेल्या 10 दिवसांपासून ठप्प झाली आहे। त्यामुळे पुणे, मुंबईसह राज्यातील सर्वच जिल्ह्यातील भाडेकरार नोंदणी थांबली आहे। गेल्या 10 दिवसांपासून संपूर्ण राज्यातील सुमारे 60,000 भाडेकरार प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे। 12वीची प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी पर्यंत होणार आहे। यानंतर 10 फेब्रुवारी पासून लेखी परीक्षा होणार आहे। 10वीची प्रात्यक्षिक परीक्षा 2 ते 18 फेब्रुवारी पर्यंत होणार आहे। या कालावधीत शाळेत बाह्य परीक्षक येणार आहेत, ते प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा घेणार आहेत। लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीची मुदत आज संपत आहे। अद्याप 45 लाख महिलांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही। प्रशासनाने मुदतवाढ देण्यास नकार दिलाय। आजच ई-केवायसी केली तरच लाभ सुरू राहील, अन्यथा योजना बंद राहील असं म्हटलं आहे। वरिष्ठ IPS अधिकारी सदानंद वसंत दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी निवड झाली आहे। ते सोमवार दिनांक 3 जानेवारी 2026 पासून पदाची जबाबदारी स्वीकारणार आहे। महाराष्ट्रात महापालिका निवडणुका होत असताना त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी असणार आहे। सोशल मीडियावर मैत्रीचा बनाव करून 15 वर्षीय मुलाचे अपहरण व 20 लाखांची खंडणी मागणारा प्रकार नवी मुंबईत उघड झाला आहे। इंस्टाग्रामवर मुलगी बनून चौकडीने जाळ्यात ओढले, मात्र नवी मुंबई पोलिसांनी 24 तासात चौघांना अटक करून मुलाची सुखरूप सुटका केली। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे परिसरातील टेकड्या, जंगल व किल्ल्यांच्या भागात वन विभागाची गस्त वाढवली जाणार आहे। 31 डिसेंबर रोजी रात्रीही कडक बंदोबस्त राहील। सिंहगड, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, राजमाची आदी किल्ल्यांवर मुक्कामास बंदी घालण्यास आली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।